दादा आपण आता मुलाखत संपवूया, पण त्याआधी विचारायचंय की नवीन नवीन सासरे झाले आहात आपण, कसं वाटतंय? अलीकडच्या काळात आमचा जो काळ होता त्यावेळेस आपण त्या परिवारात राहायचो. म्हणजे सुना, नातवंड, पतवंड, आजी आजोबा सगळे काही तिथं राहायचे. आताची परिवाराला आपल्याला विचारावं लागतं की तुम्ही कुठं राहणार आहे, आणि ते म्हणतील तिथं. त्यांना ते फॅमिली म्हणून आपण एक असतो, परंतु एक त्या दोघांनी त्यांचा संसार मेड फॉर इच अदर अशा पद्धतीनं करण्याच्या करता त्यांनी स्वतःचं एक वेगळं घर लग्न होणारे म्हणून केलेलं होतं. तिथं ते आनंदात राहतात. ज्यावेळेस मुंबईत येतात ते मुंबईत मायाकडे राहतात, आणि इथं काही कार्यक्रम असेल काटेवाडीला सगळे आम्ही एकत्र राहतो. अशा पद्धतीनं अजून काही महिनेच झालेले आहेत. लगेचच आपल्याला सांगता येणार आहे, परंतु सध्या तरी ते दोघं सुखात राहतात. माझ्या त्यांना दादा तुम्ही बहारीनला लग्न केलं, बारामतीला साधं रिसेप्शनही केलं नाही. ताई मी नाही केलं, आता नाही केलं त्याला काय उत्तर देऊ. बरं, तुम्ही खास विशेष आम्ही तुम्हाला नाचतानाच्या तुमच्या रील्स पाहिल्या, तुम्ही काय डान्स क्लास वगैरे केलात की काय? कोणीही डान्स क्लास वगैरे करत नाही. जो त्या क्षेत्रात असतो तो तो करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याचं ते फील्ड असतं. आपण कधी उत्साहाच्या भरामध्ये थोडंफार असं वाटतं की चला आपल्या मुलाचं लग्न आहे, आनंद आहे, आणि त्या आनंदात काही थोडंफार होऊन जातं. मनुष्य स्वभाव आहे, म्हणून काय रोजच आपण नाचत बसत नाही. धन्यवाद दादा, आपण वेळ काढलात. मला माहिती आहे प्रचारात आपण व्यस्त आहात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.